नमस्कार मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये एखादा दावा दाखल करता आणि दाव्यासोबत जी कागद यादीसोबत जे कागदपत्र तुम्ही हजर करता त्यामध्ये जर असा एखादा दस्तऐवज असेल की त्याची स्टॅम्प ड्युटी जर तुम्ही सरकारी नियमाप्रमाणे किंवा कोर्ट फी ॲक्ट प्रमाणे जर भरलेली नसेल किंवा कमी भरलेली असेल आणि ते जर कोर्टाच्या निदर्शनास आले किंवा प्रतिवादी वकिलांनी किंवा प्रतिवादीने जर ते निदर्शनास आले तर अशा वेळी मेहरबान कोर्ट त्याची जी कमी असेल ती स्टॅम्प ड्युटीमध्ये खरेदी दस्त असेल किंवा इतर कोणताही कागदपत्र असेल तर मेहरबान कोर्ट एक ठराविक तुम्हाला वेळ देते आणि त्या वेळेत तुम्ही ती कागदपत्र जी हजर केल्या त्याच्यावर जो दस्त हजर केला त्याची उर्वरित स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरण्यास परवानगी देत असते. परंतु जर तुम्ही ती नाही भरली उर्वरित स्टॅम्प ड्युटी असेल तर तुमचा हजर केलेला दस्त मग जरी तो सत्य असेल खरा असेल तरी सुद्धा कोर्ट त्या दस्तास बाद ठरवू शकते. त्यामुळं जो तुम्ही कोर्टामध्ये कागद यादीसोबत दस्त एखादा जर हजर केलेला असेल त्यांची स्टॅम्प ड्युटी ही योग्य रीतीनं भरली गेली पाहिजे, अन्यथा मेहरबान कोर्ट सदरचा दस्त रद्द आणि बाद ठरवू शकते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.